उत्तराखंडच्या पिपलकोटीजवळ भूस्खलन झालं, त्यामुळे डोंगरावरून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आलेत। या ढिगाऱ्यामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। स्थानिक प्रशासनाकडून रस्त्यावरील दगड माती बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, परंतु सतत भूस्खलन होत असल्यामुळे कामात अडथळे येत आहेत। प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी मार्ग वापरण्याचे किंवा रस्ता खुला होईपर्यंत सुरक्षित ठिकाणी थांबण्याचं आवाहन केलं। जम्मू काश्मीरमधील कंदवाजवळ सीआरपीएफच्या जवानांच्या वाहनाचा अपघात झाला। या अपघातात 3 जवानांचा मृत्यू झालाय, तर 15 जवान जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। घटनास्थळावर बचाव कार्य सुरूच आहे, तर बसमध्ये सीआरपीएफचे 18 जवान होते। चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी 200 फूट खोल दरीत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे। तर अपघाताचं नेमकं कारण काय याचा तपास सुरू आहे। या घटनेवर केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी दुःख व्यक्त केलं। जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये 7व्या दिवशी दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू आहे। अखाल देवसर परिसरात ही शोध मोहीम सुरू आहे। या मोहिमेत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय, तर या भागात अजूनही काही दहशतवादी लपून बसले असल्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातलाय। ड्रोन आणि अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने शोध मोहीम सुरू आहे, तर भारतीय लष्कर, झारखंड पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाकडून हे ऑपरेशन राबवलं जात आहे। घनदाट जंगल परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढण्याचे सुरक्षा दलांपुढे आव्हान आहे। टॅरिफ मुद्द्यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेवर टीका केली। राहुल गांधी यांनी एक्सपोज करत ट्रम्प यांनी भारतावर लादलेला 50% टॅरिफ म्हणजे इकॉनॉमिक ब्लॅकमेल असल्याचं म्हटलंय। तसेच भारताला अन्यायकारक व्यापार करारासाठी धमकावण्याचा प्रयत्न असल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलंय। तर पंतप्रधान मोदी यांनी आपली कमजोरी भारतीय जनतेच्या हितावर भारी पडू देऊ नये असंही ते या पोस्टमध्ये म्हणालेत। ट्रम्प यांनी 31 जुलैनंतर भारतावर परत 25% टॅरिफ लावण्याची घोषणा केली। ट्रम्प सरकारने आता भारतावर 50% टॅरिफ कर लावलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण 50% टॅरिफ लादण्याची घोषणा केली। दरम्यान भारताने ट्रम्प यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलंय। तसेच भारतीय उद्योगपती सुद्धा ट्रम्प यांच्या या निर्णयाला विरोध करतायत। तुम्ही आमच्या निर्यातीवर टॅरिफ लादू शकता, परंतु आमच्या सार्वभौमत्वावर नाही, असं उद्योगपती आणि आरजीपी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी एक पोस्ट करत म्हटलंय। सोबतच तुम्ही तुमचे टॅरिफ वाढवा, आम्ही आमचा संकल्प वाढवू, आम्ही चांगले पर्याय शोधू आणि स्वावलंबी होऊ। भारत कोणासमोर झुकणार नाही, असंही गोयंका यांनी म्हटलं। बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदार यादीतून सुमारे 65 लाख मतदारांची नावे वगळल्याचा गंभीर प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली। त्यामुळे न्यायालयाने निवडणूक आयोगाला 9 ऑगस्टपर्यंत या वगळलेल्या मतदारांची संपूर्ण माहिती सादर करण्याचे निर्देश दिलेत। न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। न्यायमूर्ती सूर्यकांत, उज्ज्वल भुयान आणि एन कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली। दिल्लीत काँग्रेस खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय। वारंवार मागणी करूनही खते आणि रसायन मंत्री भेटायला वेळ देत नसल्याने आंदोलन करण्यात आलंय। मराठवाड्यातील काही जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा जाणवतोय, तसेच अधिकारी वर्गाला हाताशी धरून खताचा तुटवडा केला जात असल्याचा आरोप खासदारांनी केला। तर वारंवार मागणी करूनही खते आणि रसायन मंत्री भेटायला वेळ देत नसल्याने त्यांच्या दालनाबाहेर आंदोलन करण्यात आलंय। तर आंदोलनानंतर मंत्री महोदयांनी त्वरित भेट देऊन खासदारांचं निवेदन स्वीकारलंय। एअर इंडियाकडून 1 ऑक्टोबरपासून पूर्णपणे आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यात येणार आहेत। 1 ऑगस्टपासून काही आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाली आहेत आणि 1 ऑक्टोबरपर्यंत सर्व उड्डाणे सुरू करण्याचं लक्ष्य आहे, अशी माहिती सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी दिली। 12 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर काही उड्डाणे अंशतः थांबवण्यात आली होती। डीजीसीएने एअर इंडियाचे वार्षिक ऑडिट केले आणि तज्ज्ञांच्या बाह्य पथकाने यावेळी ऑपरेशन सेफ्टी ऑडिट केले। यूपीआय म्हणजेच मोबाईलवरून केलं जाणारं पेमेंट कायम मोफत राहणार नाही। डिजिटल पेमेंट प्रणाली सुरळीत ठेवण्यासाठी कोणाला तरी आर्थिक भार उचलावा लागेल, असं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केलंय। आरबीआयच्या पतधोरण समितीची 3 दिवसीय बैठक नुकतीच संपली। त्यानंतर मल्होत्रा यांनी ही माहिती दिली। मी कधीही यूपीआय कायम मोफत राहील असं वक्तव्य केलं नाही। कोणाला तरी त्याचा आर्थिक भार उचलावा लागेल, यामध्ये कोण आर्थिक भार उचलतो हे महत्त्वाचं नाही, असंही त्यांनी म्हटलंय। जागतिक अस्थिरता, भूराजकीय आव्हाने अशा स्थितीत ही भारतीय अर्थव्यवस्था स्थिर दराने वाटचाल करेल। यंदाच्या आर्थिक वर्षात जीडीपी 6.5% राहील असा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेने कायम ठेवलाय।
आरबीआयच्या पतधोरण समितीच्या 3 दिवसीय बैठक बुधवारी पार पडली. त्यात जीडीपीचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. सरकारच्या भांडवली खर्चात चालू आर्थिक वर्षात 17.4% वाढीचा अंदाज आहे. सेवा क्षेत्राची कामगिरी चांगली राहण्याची अपेक्षा आहे. शुल्क वाढ, भू राजकीय आव्हानांमुळे जागतिक अस्थिरतेची स्थिती कायम आहे. कारच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे कारच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. स्टीलची किंमत वाढल्यामुळे किरकोळ विक्री किंमत वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे येत्या महिन्यात कारच्या किमती वाढलेल्या दिसतील. गेल्या तिमाही पाठोपाठ चालू तिमाहीतही कच्च्या मालाच्या किमतीत विशेषतः स्टीलच्या किमतीत वाढ होण्याचा इशारा विश्लेषकांनी दिला. वाहन उत्पादक खर्च कमी करून आणि उत्पादन मिश्रणात बदल करून काही नुकसान सहन करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. चीनने पहिल्या मानवी चांद्रयान लँडरची यशस्वी चाचणी पूर्ण केली. यामुळे चीनने चंद्रावर माणूस उतरवण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेत एक पाऊल पुढे टाकलं. चीन 2030 पूर्वी चंद्रावर उतरण्याची योजना आखत आहे. लान्यू असं या लँडरचं नाव आहे. चंद्राला मिठी मारणे असा या नावाचा अर्थ आहे. चीनमधील हेबेई प्रांतातील हुआलाई काउंटी येथील चाचणी स्थळावर लँडिंग आणि टेकऑफची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. या चाचणीमध्ये लँडरच्या प्रमुख प्रणाली आणि उपप्रणालींची पडताळणी करण्यात आली. फ्रान्समध्ये आतापर्यंतचा सगळ्यात भीषण वणवा अजूनही धुमसत आहे. 16,000 हेक्टरपेक्षा जास्त भूभाग या वणव्यामुळे जळून खाक झालाय. या आगीत एका व्यक्तीचा मृत्यूही झालाय. सोबतच 13 जण गंभीर जखमी झाले. 2100हून अधिक अग्निशामक दलाचे जवान आणि अनेक वॉटर बॉम्बर विमानांच्या मदतीनं आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. रात्रीच्या वेळी तापमान घटल्यानं आणि वाऱ्याचा वेग कमी झाल्यानं आगीचा फैलाव काही प्रमाणात मंदावलाय. या वणव्यामुळे 36हून अधिक घरे नष्ट झालेत. मात्र आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. आफ्रिकन देश घानामध्ये हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. यावेळी भीषण अपघातात संरक्षण आणि पर्यावरण मंत्र्यांसह 8 जणांचा मृत्यू झालाय. संरक्षण मंत्री एडवर्ड ओमाने ओमा आणि पर्यावरण मंत्री इब्राहिम मुर्तला मोहम्मद यांचा मृत्यू झालाय. घानाचे कार्यवाहक उपराष्ट्रीय सुरक्षा समन्वयक अल्हाजी मोहम्मद मुनीरू लिमुना, राष्ट्रीय लोकशाही काँग्रेसचे उपाध्यक्ष सॅम्युअल सारपोंग आणि माजी संसदीय उमेदवार सॅम्युअल अबाआगे यांचाही मृत्यू झाला. अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील फोर्ट स्टीवर्ट मिलिटरी बेसवर एका हल्लेखोराने गोळीबार केला, ज्यात 5 सैनिक जखमी झाले. या हल्ल्यानंतर लष्करी तळाचे काही भाग सील करण्यात आले. भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री 8:26 या हल्ल्याची माहिती समोर आली. सर्व जखमी सैनिकांवर तातडीने उपचार सुरू आहेत. गाझापट्टीमध्ये हवाई मार्गाने मदत पोहोचवण्याचं काम सुरू असताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू गाझावर पुन्हा ताबा मिळण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान बुधवारी रात्री संयुक्त राष्ट्रसंघाच्या मदत केंद्रावर आणि मदतीसाठी आलेल्या गर्दीवर झालेल्या हल्ल्यात 38हून अधिक पॅलेस्टाईनी नागरिक मारले गेले होते. इस्रायलने हवाई हल्ल्यांमध्ये हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य केल्याचं म्हटलंय, पण यामध्ये अनेक महिला आणि मुलांचाही मृत्यू झालाय. दरम्यान गाझावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याच्या नेतन्याहूंच्या संभाव्य निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे. ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अमेरिकेतील उत्पादन क्षेत्रात अतिरिक्त $100 अब्ज गुंतवणूक करण्याची घोषणा केली. त्यामुळे ॲपलची अमेरिकेत एकूण गुंतवणूक आता $600 अब्ज झाले. याच भेटीदरम्यान कुक यांनी ट्रम्प यांना आयफोनसाठी काच तयार करण्याच्या कॉर्निंग कंपनीने बनवलेली एक खास काच ही भेट दिली. ही काच 24 कॅरेट सोन्याच्या बेसवर बसवलेली आहे. काचेच्या वरच्या बाजूला प्रेसिडेंट ट्रम्प असे नाव लिहिलेले आहे, तर खालच्या बाजूला टीम कुक यांची स्वाक्षरी. मेड इन USA हा संदेश आणि 2025 हे वर्ष कोरले. अमेरिकेत 2028 मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. या आयोजनाच्या तयारीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. या आयोजनासाठी एक विशेष कृती दल तयार करण्यात येणार आहे. अमेरिका या खेळांचे सह आयोजन करणार आहे. या आदेशानंतर लॉस एंजेलिसमध्ये ऑलिम्पिक आयोजन तयारीला सुरुवात झाली. या प्रसंगी ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष के सिवर्सन यांनी ट्रम्प यांना 1984 मध्ये ऑलिम्पिकमधील 3 पदके ही भेट म्हणून दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात भेट होणार असल्याची माहिती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दुसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांची ही पहिलीच भेट असणार आहे. पुतिन यांना भेटण्याची ही चांगली वेळ असल्यामुळे लवकरच भेटू असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. मात्र या 2 राष्ट्राध्यक्षांमध्ये होणाऱ्या बैठकीची वेळ आणि ठिकाण हे अजून निश्चित झालं नाही. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक व्यापारात पडसाद दिसू लागले, त्यामुळे ही भेट महत्त्वाची ठरणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेत स्थलांतरेविरोधात आक्रमक कारवाई सुरूच आहे. ट्रम्प प्रशासनाने स्थलांतरितांवर दबाव आणण्यासाठी एक नवीन रणनीती स्वीकारली. त्यात आश्रय मागणाऱ्या पालकांना 2 पर्याय दिले गेले. एक हद्दपारीचा आदेश स्वीकारणे किंवा त्यांच्या मुलांपासून वेगळे होणे. हे धोरण ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील कुप्रसिद्ध कुटुंब वेगळं करणे या धोरणाची एक नवीन आवृत्ती मानली जाते. आता नवीन रणनीतीमध्ये आधीच अमेरिकेत दाखल झालेल्या स्थलांतरितांना लक्ष्य केले जाते. भारताने रशियाला युक्रेन विरोधातील लढ्यात मदत केल्याचा आरोप अमेरिकेचे वरिष्ठ सल्लागार पीटर नवारो यांनी केला. नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लादलेत. यामुळे भारताच्या चिंतेत वाढ झाली. अशात ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ सल्लागारांनी असे आरोप केल्यामुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध अधिक वाईट होण्याची शक्यता आहे. यासह त्यांनी भारताचा टॅरिफचा राजा असा उल्लेख केलाय. भारत सर्वाधिक टॅरिफ लावणारा देश आहे, त्यामुळे अमेरिकन उत्पादनांना भारतीय बाजारात प्रवेश मिळत नाही असा दावा त्यांनी केलाय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन या महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. रशियाच्या संरक्षण मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर एनएसए अजित डोवाल यांनी या दौऱ्याची पुष्टी केली. युक्रेन युद्धानंतर पुतीन यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे. तर पुतीन ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. तर यापूर्वी पुतीन यांनी 6 डिसेंबर 2021 रोजी भारताला भेट दिली होती. या काळात भारत आणि रशियामध्ये 28 करार झाले होते. यामध्ये लष्करी आणि तांत्रिक करारांचा सुद्धा समावेश होता. पाकिस्तानी लष्कर प्रमुख मुनीर या आठवड्यात अमेरिकेला भेट देणार आहेत. ते अमेरिकेतील सेंट्रल कमांडच्या नवीन प्रमुखांच्या नियुक्ती समारंभाला उपस्थित राहणार आहेत. 2 महिन्यातील त्यांचा हा दुसरा अमेरिकेचा दौरा असणार आहे. यापूर्वी त्यांनी 14 जूनला वॉशिंग्टन DC मध्ये अमेरिकन सैन्याच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला होता. तसेच व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत बंद दाराआड बैठक सुद्धा केली होती. तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांचं स्वागत करण्याची ही पहिलीच वेळ होती. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी देशातील अधिकाऱ्यांना घरचाहेर दिलाय. त्यांनी सर्वोच्च नोकरशाहीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. पाकिस्तानच्या अर्ध्याहून अधिक अधिकाऱ्यांनी पोर्तुगालमध्ये मालमत्ता खरेदी केली आणि ते देखील तेथील नागरिकत्व घेण्याची तयारी करतायत असं आसिफ म्हणाले. हे मोठे नोकरशाह आहेत जे अब्जावधी रुपयांचा भ्रष्टाचार करून आरामदायी निवृत्तीचं जीवन जगत आहेत. नोकरशाही आपली जमीन प्रदूषित करत आहे असा आरोप सुद्धा या दरम्यान त्यांनी केला.